रब्बी पिकं आणि फळबागांना केंद्राकडून नुकसान भरपाई। राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्र आणि ग्रामीण भागासाठी विविध उपाययोजना। आणि महाग्रेप्सतर्फे जैविक बुरशी या नव्या कीडनाशकाचं उत्पादन। नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी शर्मिष्ठा म्हात्रे आपलं स्वागत करते। आता पाहूया कृषीविषयक सविस्तर वृत्त। अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलेल्या राज्यांमधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषी मंत्रालयानं वेगवेगळी पथकं स्थापन केल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकतीच राज्यसभेत दिली। केंद्रीय कृषी मंत्री तसंच कृषी राज्यमंत्र्यांनी कालपासून या राज्यांच्या स्थितीची पाहणी सुरू केली असून यात महाराष्ट्रासह हरियाणा, पंजाब, राजस्थान, बिहार, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे। कृषी क्षेत्र आणि ग्रामीण भागासाठी विविध योजनांचा समावेश असलेला राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 18 मार्च रोजी विधानसभेत सादर केला। राज्याची एकूण योजना 54,000 कोटी रुपयांची असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ती 3,000 कोटी रुपयांनी जास्त आहे। 54,999 कोटी रुपयांच्या या अर्थसंकल्पात चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करत राज्य प्रगतीपथावर नेण्यासाठीचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येत असून शेतकऱ्यांना सावकारी कर्जातून मुक्त करण्याचा निर्धार त्यांनी 2015-16 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करताना व्यक्त केला। या नद्यांना मानतो मी माझी माता, या नद्यांना मानतो मी माझी माता, तिच्या कुशीला देतो पाणी वरचा दाता, अग्रक्रमाने देईग वाटा सिंचनास मी, राहीग माझा अन्नदाता हसता गाता। 2 अंकी विकास दर गाठण्याचा शासनाचा विश्वास असून शेती विकास दर 6% वर नेण्याचा निर्धार अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर आणि मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे। जलयुक्त शिवार योजनेसाठी 1,000 कोटी रुपयांची तरतूद सरकारनं केल्याची माहिती त्यांनी दिली। कृषी पंपांसाठी 1,039 कोटी रुपयांचं अनुदान देणार असल्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली। सिंचन प्रकल्प खर्चात भरमसाठ वाढ झाली असून अचूक तांत्रिक नियोजन करण्याचा सरकारचा निर्धार असून 5 वर्षात अपूर्ण प्रकल्पांपैकी 50% प्रकल्प पूर्ण करण्यात येतील। दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना स्वतःची जागा खरेदी करण्यासाठी 50,000 रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी कायमस्वरूपी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर बाजारपेठ निर्माण करण्याचा शासनाचा मानस या अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला। रासायनिक खतं आणि कीडनाशकांच्या वापरामुळे शेतकऱ्याला उत्पादन तर अधिक मिळतं, पण अशा कृषी उत्पादनांच्या सेवनामुळे आरोग्य मात्र बिघडतं। याला पर्याय म्हणून महाग्रेप्स या सहकारी संस्थेनं जैविक बुरशी या कीडनाशकाचं उत्पादन सुरू केलंय। उपलब्ध शेतीतून अन्नधान्य, फळं आणि भाज्यांचं अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकरी रासायनिक खतं आणि कीडनाशकांचा वापर करतात। त्यामुळे त्यांचे रासायनिक अंश हे कृषी उत्पादनात राहतात। अशा उत्पादनांचं सेवन केल्यास त्यातील रासायनिक अंश शरीरात प्रवेश करून आरोग्य संस्थेवर विपरीत परिणाम करतात। हे टाळण्यासाठी महाग्रेप्सनं रासायनिक कीड बुरशींवर मात करू शकतील अशा जैविक मित्र बुरशींच्या उत्पादनाला सुरुवात केली आहे। आपल्याकडच्या लोकांना सुद्धा जैविक जे काही फळं भाजीपाला हे मिळालं पाहिजे, कारण आपल्याकडे आता खूप मोठ्या प्रमाणात याचा अवेअरनेस आम्ही आता तयार करण्याच्या दृष्टीने बुरशीनाशक आहे त्याची उत्पादन आता इथं सुरू केलेलं आहे। आणि याचं एकच ध्येय की आता जे आरोग्याला जे हानिकारक असे जे काही आपण रोज भाजीपाला खातो, फळं खातो, याच्यापासून पुढची जी पिढी निश्चितच याला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे। वातावरणात आढळणाऱ्या या मित्र बुरशीवर प्रयोगशाळेत प्रक्रिया करून तिचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं। या मित्र बुरशीचा प्रयोगशाळेत विकास करण्याची एक मोठी प्रक्रिया आहे। प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रक्रियाकृत जैविक बुरशी फळं आणि पिकांवर फवारली जाते। त्यामुळे या पिकांमध्ये राहिलेल्या रासायनिक अंशाचा नाश होऊन उत्पादन आरोग्यपूर्ण होतं। अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या जैविक बुरशींपासून कीड आणि रोगांचं नियंत्रण म्हणजे एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे। त्यामुळे भावी पिढीला आरोग्यवर्धक कृषी उत्पादन मिळू शकेल यामध्ये शंकाच नाही।
जैवतंत्रज्ञानाचा वापर आणि पीक उत्पादनात वाढ या विषयावर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि स्वर्गीय वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं अकोल्यात राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून भाभा अणु ऊर्जा संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉक्टर एस.पी. काळे, अमेरिकेतील टेक्सास तंत्र विद्यापीठाचे सहयोगी संचालक डॉक्टर डेव्हिड विल्डॉफ, एनसीएलच्या विज्ञान विभागाच्या प्रमुख डॉक्टर विद्या गुप्ता, कुलगुरू डॉक्टर रविप्रकाश दानी आणि विविध विभाग प्रमुख तसंच विविध राज्यातून आलेले शास्त्रज्ञ या 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेला उपस्थित होते। कृषी विद्यापीठांचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी उपयुक्त असून कृषी विज्ञान केंद्रांमार्फत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे असं मत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर तुकाराम मोरे यांनी व्यक्त केलं। महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि विभागीय प्रकल्प संचालनालय विभाग 5 हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित कृषी विज्ञान केंद्राच्या 2 दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। आता पाहूयात बाजारभाव। जाणून घेऊया औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। फ्लॉवर 700, 500, गवार 2200, 1800, कोबी 600, 400, बटाटा 700, 500, आलं 3600, 2000, लिंबू 5000, 3000, पपई 700, 500, चिकू 2300, 1000, डाळिंब 3500, 1500। बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या। आता पाहूयात हवामानाचा अंदाज। येत्या 2 दिवसात राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केला आहे। जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई 33-23, पुणे 35-16, नागपूर 34-16, औरंगाबाद 35-19, सोलापूर 39-25 आणि नाशिक 33 आणि 15। हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या। कृषी विषयक घडामोडी आमच्या या पत्त्यावर कळवा। निर्माता कृषी वार्ता दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030। आमचा ईमेल आयडी आहे krishivarta@ddkmumbai@gmail.com। याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या। पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये। तोपर्यंत नमस्कार।